भाग तिसरा. आभाच्या आश्चर्याला सीमा नव्हती. ज्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करायचं मनाने ठरवलं त्यालाच असं दारात उभं असलेलं पाहून तिला काय बोलावं ते कळेना. आकाशच्या चेहऱ्यावरचं हसूही हळूहळू मावळलं. तो काहीसा अवघडल्यागत झाला. 2 सेकंदभरच लोटली असतील बहुतेक, पण आभाला युग लोटल्यासारखं वाटत होतं. "मी आत येऊ का?" आकाश म्हणाला. आभा दारातून बाजूला झाली. आकाश आत आला. मात्र आज तो नेहमीचा आकाश वाटत नव्हता. त्याच्या हालचालीमध्ये एक परकेपणा होता. या घरचा कोपरानकोपरा त्याला पाठ होता, पण आज मात्र एक अनोळखीपण भरून राहिलं होतं. तो येऊन सोफ्यावर बसला. आभाला वाटलं धावत जावं आणि नेहमीसारखं त्याच्या शेजारी बसावं. त्याच्या खांद्यावर हात टाकावा. टाळ्या देत कुठल्याशा निरर्थक विषयावर त्याच्यासोबत गप्पा माराव्यात. पण ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर तितक्याच अलिप्तपणे बसली. एक डेड पॉज. काय बोलावं, कोणी बोलावं, कसं बोलावं, हे प्रश्न त्या दोघांना इतक्या वर्षात पहिल्यांदाच पडले असावेत. दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले फक्त. "आता का आलायस? जेव्हा तुला विसरायचं ठरवलंय मी. आपण मित्र बनून राहूया. असं काही बोलणार असशील तर जा. मला नाही इंटरेस्ट. मी खूप मित्र आहेत माझे. तू मित्र म्हणून नकोयस मला." आबाला हे सारं बोलायचं होतं, पण ती म्हणाली, "हे इथे कसं काय?" "बोलायचं होतं, बोलूया." "बोल." त्याआधी कॉफी करतेस? तुझ्या हातची आवडते मला खूप. उगाच स्वीट बनायचा प्रयत्न करू नकोस. जे काय बोलायचं आहे ते बोल आणि विषय संपव." असं आभाला कितीही म्हणायचं असलं तरी का कोण जाणे, पण पुढच्या 10 मिनिटात ती कॉफीचे 2 गरमागरम मग घेऊन हॉलमध्ये येत होती. तिला स्वतःचा अतिशय राग येत होता. कितीही नाही म्हटलं तरी ती का पाघळत होती? "बोल आता." काहीसा तुटकपणे बोलण्याचा प्रयत्न करणारी ती. त्याने शांतपणे कॉफीचा एक घोट घेतला. "वा, वर्षे झाले तुझ्या हातची कॉफी पिऊन. याचं डोकं ठिकाणावर आहे का?" 2 दिवसापूर्वी तर प्यायलाय. तिच्या मनातलं हे वाक्य त्याने बरोबर ओळखलं. 31 डिसेंबर झाला ना परवा. नवीन वर्षातली ही पहिली. आपला जोक एक्सप्लेन करून तो छानसा हसला. "मी ती रात्र कशी विसरेन? त्या रात्री तर माती खाल्ली मी." मनात हा विचार करून आभा उघडपणे इतकंच म्हणाली. आकाशच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिच्या मनातली सल त्याला कळली नव्हती असं नाही. तो फक्त विषय टाळत होता, जेव्हा की तो त्याच विषयावर बोलायला आला होता. "आभा, तू अजून सिरियस आहेस? मला वाटलं आत्तापर्यंत तू नाचत बागडत असेन, आनंद साजरा करत असेन. असं वाटलं होतं का तुला? मला तुझ्या डोळ्यात जे प्रेम दिसत होतं ते खरंच इतकं फेक होतं का?" आभा मनात, "आय एम सॉरी आभा, आय वॉज रॉंग." 1 मिनिट, याला पश्चाताप म्हणावा का? आभाच्या मनात त्याच्या एका वाक्याने हजारो आशेचे किरण जागे केले होते. "मी तुला ते पत्र लिहिणं ही माझी खूप मोठी चूक होती. हे संभाषण मला वाटतंय तसं पुढे चाललंय आणि मला ते आवडते." आभा वरून शांत दिसत असली तरी तिच्या मनात खूप उलथापालथ सुरू होती. आकाश आता पुढे काय बोलणार हे ती कानात प्राण ओतून ऐकायला आतुर होती. "आभा, मी खरं तर तुला स्वतः येऊन भेटायला हवं होतं. म्हणजे हा सगळा गोंधळ झाला नसता. अजूनही वेळ गेली नाहीये आकाश. सगळा गोंधळ दूर होईल. एकदा मी माझ्या मनातलं सांगायची हिंमत केली. आता तू कर." आभा तिच्याही नकळत स्वतःच्या गुडघ्यावर कोपर ठेवून पुढे येऊन बसली होती. तिच्या एकंदर बॉडी लँग्वेजमधून तिची आतुरता दिसत होती. "आभा, मला खात्री आहे की तू मला समजून घेशील आणि मी जे काही बोलणार आहे त्यावर विचार करून उत्तर देशील." आकाश थांबून तिच्याकडेच बघून पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावर आता टेन्शन दिसत नव्हतं. तिने खुणेनेच त्याला बोलवायला सांगितलं. "आभा, मला तू ते पत्र दिलंस आणि गेलीस. मला खरंच ते पत्र वाचून विश्वासच बसला नाही की तुला माझ्याबद्दल असं काही वाटतंय. मी खरंच असा विचार पण केला नव्हता. नाही म्हणजे असा खूप खास मित्र आहोत याची खात्री होती मला, पण हे असं काही." "हां, परत परत तेच का बोलतोयस?"
हा ताणला गेलेला सस्पेन्स आता आभाच्या डोक्यात जात होता. आभा, आपण चांगले मित्र आहोत, खूप चांगले. आणि म्हणूनच आपण परफेक्ट कपल होऊ शकतो, हेच म्हणायचं आहे ना तुला? आभाने मनात मांडलेले संभाषण आत्तापर्यंत तरी बरोबर जात होते. आणि म्हणूनच आभा, तू हे समजू शकतेस की मी खरंच कधीच तुला त्या नजरेने पाहू शकत नाही. हे मात्र आभाच्या ठरवलेल्या संभाषणाचा भाग नव्हता. तिला हा आश्चर्याचा धक्का होता. इतका वेळ मनातल्या मनात सुरू असलेलं तिचं हे संभाषण भंग पावलं आणि ती मोठ्यानेच ओरडली. आकाश, तू काय माझी मस्करी करायचं ठरवलं आहेस का? आय रिअली लव्ह यू. तुझ्या पत्रामुळे माझी जी वाट लागली आहे त्यातून ओव्हरकम करायचा मी प्रयत्न करते. आणि तू इथे येऊन घुमवून फिरवून माझ्या तोंडावर तीच गोष्ट सांगतोयस. तुला कळतंय का व्हॉट यू आर डुईंग? मला कळतंय आभा, आय नो. मी खूप चुकीचं वागतोय. पण आय हॅव नो चॉईस. म्हणजे माझ्यासोबत इतकं वाईट वागायचं अशी जबरदस्ती आहे का तुझ्यावर? आभाचा पारा चढला होता. आधी अशा अनपेक्षित ब्रेकअपचं दुःख, त्यात आकाशने असं येऊन तिच्या मनात जागवलेली आशा, आणि अखेर पुन्हा त्यात लिहिलेलं होतं तेच बोलून त्यावर ओतलेलं पाणी. तिचा राग स्वाभाविकच होता. मला कळतोय तुझा प्रॉब्लेम आभा, पण गेट लॉस्ट आकाश. आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ यू. आभा प्लीज. आभा आता उठून त्याला घराबाहेर ढकलू लागली. तरी आकाश तिने त्याचं बोलणं ऐकावं म्हणून तिला कन्व्हिन्स करत होता. जा आकाश, मला काहीच बोलायचं नाही आहे आणि ऐकायचंही नाही आहे. आभा प्लीज. मी आधी तिला सांगून बसलोय की तू माझी गर्लफ्रेंड आहेस. आभाचा तिच्या कानावर विश्वासच बसला नाही. कोण आदिती? तिच्या आणि आकाशच्या आयुष्याशी काय संबंध? आभाला नकार देणाऱ्या आकाशने या आदितीला असं का सांगितलं असेल? आभाच्या मनात अनेक प्रश्न क्षणात उभे राहिले, पण ओठातून एकच शब्द बाहेर पडला, म्हणजे? मित्रांनो, पुढील भाग क्रमशः